घाटकोपरमधल्या होर्डिंग खाली 100हून अधिक जण अडकल्याची माहिती आता समोर येतेय। होर्डिंग खाली अडकलेल्या 35 जणांची सध्या सुटका करण्यात यश आलेलं आहे। या सर्वांना राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी आता दाखल करण्यात आलंय। आपण या संदर्भातल्या अपडेट्स एबीपी माझावर पाहतो आहोत। आतापर्यंत 35 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र 100हून अधिक जण या होर्डिंग खाली अडकल्याची माहिती सध्या समोर येतेय। आहे त्या गाडी अनधिकृत होर्डिंगमुळे अनेकांचा जीव धोक्यात आल्याचा आपण या घाटकोपरमधल्या दुर्घटनेमध्ये पाहतो आहोत। होर्डिंग खाली अनेक वाहनं अजूनही अडकलेली आहेत, त्यामध्ये काही जण अडकून पडल्याची भीती व्यक्त होतीये। प्रत्यक्षदर्शींनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। वारं जोरात वाहत असल्यामुळं वारा आणि पाऊस एकाच वेळेस आला आणि इथं जे असलेलं होर्डिंग एकाच वेळेस पडलं। त्याच्यामुळं आतमध्ये जी दबलेली माणसं आहेत, जवळजवळ 300च्या आसपास माणसं असतील, त्यातली काही माणसं आपल्या मेहनत करून ते एका साईडने निघालेले आहेत, परंतु काही माणसं बरेच आतमध्ये आहेत। त्याच्यामध्ये 2 गाड्या अशा आहेत की त्या संपूर्ण दबलेल्या आहेत। इथे एका टायमाला कमीत कमी 100 गाड्या पेट्रोल भरतात। आता अंदाज नाही का किती लोक आहेत, 100 गाड्या कमीत कमी पेपर भरतात, परंतु ही मला वाटतं ऐनवाड लायसन डिपार्टमेंटनी ही केलेली हत्या आहे। मुंबई महानगरपालिका डिझास्टर ऍक्ट अंतर्गत संबंधित कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातोय। 120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता। रेल्वेच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्या आजूबाजूला 3 आणखी मोठे अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्स आहेत, त्यांच्यावर सुद्धा आता पालिका कारवाई करते। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। सत्यम, डिझास्टर ऍक्ट अंतर्गत पालिका आता संबंधित कंपनी आणि रेल्वेच्या विरोधात गुन्हा दाखल करत असल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? खरं तर अवघ्या काही वेळात मुंबईत पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये होल्डिंग बॅनर आहे जे 120 बाय 120च्या तो आहे पेट्रोल पंपवर कोसळला आणि मोठ्या संख्येमध्ये पेट्रोल पंपवर जे पेट्रोल भरण्यासाठी गेलेले लोक आहेत ते अडकले आहेत। अशामध्ये आहेत आता मुंबई महानगरपालिका ऍक्शन मोड मध्ये आली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून आहेत आजूबाजूला 3 अजून असे बॅनर आहेत 120 बाय 120 फुटाच्या चौड्या, ते देखील त्याच्यावर कारवाई केली जात आहे। खरं तर ही जी बॅनर आहे सर्व ते रेल्वेच्या जागामध्ये असल्यामुळे रेल्वेच्या विरोधात आणि ज्या कंपनी आहे फिर अगेन्स्ट ऍड कंपनी एजन्सी आहे याच्या विरोधात आता मुंबई महानगरपालिका डिझास्टर ऍक्ट अंतर्गत आहे गुन्हा दाखल करत आहेत। ठीक आहे सत्यम, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आपण पाहतो आहोत डिझास्टर ऍक्ट अंतर्गत आता पालिकेकडून कंपनी आणि रेल्वेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या दुर्घटनेच्या नंतर आता जे मदत कार्य आहे, बचाव कार्य आहे ते सुरूच आहे। एनडीआरएफच्या टीमला देखील पाचारण करण्यात आलेलं आहे। घाटकोपरमधली ही होर्डिंग दुर्घटना आहे। होर्डिंग खाली आणखीही काही वाहनं अडकून राहिलेली आहेत, काही जण अजूनही इथं अडकून पडल्याची भीती व्यक्त होत होतीच। आता एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे। या सर्वांच्या सुटकेचे जे प्रयत्न आहेत ते तातडीनं सुरू करण्यात आलेले होते। आतापर्यंत 35 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत, मात्र आणखीही काही जण होर्डिंग खाली अडकल्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं एनडीआरएफच्या टीमला आता पाचारण करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।